नमस्कार मित्रांनो, मी मंदार वैद्य तुमच्याशी शेअर मार्केटमधून योग्य पर्याय निवडून योग्य गुंतवणूक कशी करावी याबाबत बोलणार आहे. आपण हा विषय घेण्याचं कारण एवढंच की आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं हा विषय रोज ऐकतात, बघतात, वाचतात, अनुभवतात. पण यामधून मोठे होणारी माणसं मोजकीच बघायला मिळतात. बऱ्याच जणांना या विषयाबद्दल माहिती नाही किंवा चुकीचं नॉलेज आहे किंवा भीतीही वाटते. म्हणून हा विषय घेऊन मी सुरुवात करत आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की शेअर मार्केटमधून माणूस खूप वर जातो, म्हणजे मोठाही होतो, आर्थिक भक्कमही होतो किंवा रस्त्यावर येतो. तर आपल्याला फक्त मोठं व्हायचं आहे. या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हा आपण प्रवास यातून थोडक्यात बघणार आहोत. आपण सगळ्यांनी राकेश झुनझुनवाला, वॉरेन बफेट, डीमार्टचे मालक दमानी साहेब या सगळ्यांची नावं ऐकली असतील. हे कसे मोठे झाले, यांचा प्रवास छोट्यापासून ते सर्वात जास्त टॅक्स भरेपर्यंत कसा झाला. उदाहरण द्यायचं झालं तर हर्षद मेहता. ही सगळीच नावं आपल्या परिचयाची आहेत. हे शेअर मार्केटशी जोडलेली नावं आहेत. अशी खूप जण आहेत, असतील पण. पण आपली ही नावं आपण कायम ऐकत राहतो. आपण पण असं मोठं होऊ शकतो का? किंवा त्या मार्गावर जाण्यासाठी कशी पावलं उचलू शकतो? काय करायला पाहिजे? हे शक्य आहे का? म्हणून हे विषय घेण्याचं जास्त महत्त्वाचं मला वाटलं. कारण प्रत्येक येणाऱ्या नवीन पिढीने याचा अभ्यास केला पाहिजे आणि यात इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पाहिजे. आणि मी असं सांगेल की ज्यांनी आता नोकरीच्या करिअरला सुरुवात केली आहे, ज्यांचं वय आता 20, 25, 30 आहे, त्यांनी तर हमखास केलंच पाहिजे की त्यांच्यासाठी मोठी संधी राहील की भविष्यामध्ये अर्ली रिटायरमेंटसारखी प्लॅनिंग करण्यासाठी. तसंच जे व्यक्ती 40, 45, 50 आहेत किंवा त्यांची मुलं आता टीनेजमध्ये आहेत, त्यांनी पण आपल्या मुलांसाठी याचं नॉलेज देणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण गुंतवणुकीसाठी यासारखा चांगला पर्याय अजून तरी अवेलेबल नाही आहे किंवा एवढे जास्त रिटर्न मिळतील असं तरी काही नाही आहे सध्या. ही आपण नावं ऐकली मगाशी. त्यांनी खूप कमी वयामध्ये सुरुवात करून त्यांच्या 50-60 वयापर्यंत खूप मोठमोठे पोर्टफोलिओ तयार केले. मग त्यांनी पोर्टफोलिओ कसे तयार केले? कसा पोर्टफोलिओ तयार करायचा? हे आपण सगळं बघणारच आहे. काय तुमच्यासारखे बरेच जण शेअर मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करत पण असतील. तुम्ही म्हणालात नवीन काय आहे? पण आपण असं स्वतःला पण एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण किती मागील वर्षापासून इन्व्हेस्ट करतोय? किती पैसे कमवले? किती घालवले? किती इन्व्हेस्ट केले? किती टक्के रिटर्न मिळाले? हे स्वतःला विचारलं पाहिजे. कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले? कंपनीबद्दल माहिती आहे का? होती का? कोणी शेअर सांगितले म्हणून आपण घेतले का? त्या मित्राने सांगितले म्हणून घेतले? एखाद्या टिपवरून घेतले? असे बरेच प्रश्न यातून निर्माण होतात. आणि आपण आतापर्यंत किती कमवले? किती टक्के रिटर्न मिळाले? किती पटीत आपण पैसे आपले वाढवले? हा सगळा अभ्यास यातून केला पाहिजे. जर तुम्ही जास्त पर्सेंटेजमध्ये किंवा काही पटीत जर कमवले असतील तर मला नक्कीच कळवा. कारण याचा फायदा आपल्यासारख्या अजून सर्वसामान्य माणसांना होऊ शकतो. हे खास करून सांगायचं कारण असं की आपल्यासारख्या मराठी माणसांनी मोठं व्हायचं आहे. नुसतं मोठं व्हायचं नाही की आपल्याला आर्थिक संरक्षण कमी वयात आलं पाहिजे, अर्ली रिटायरमेंट घेता आली पाहिजे. हा त्याचा उद्देश की सगळ्यांनाच नॉलेज मिळालं पाहिजे. आपण असंही बरंच ऐकतो की एखाद्या कंपनीच्या मालकाने एवढे शेअर्स घेतले, एवढ्या पटीत डिव्हिडंड घेतला. तर हे कसं शक्य आहे किंवा ह्याची माहिती सगळ्यांना आहे किंवा नाही आहे, यासाठी आपण थोडक्यात आपल्या शेअर मार्केटची माहिती घेऊ की जेणेकरून हा पोर्टफोलिओ बनवायला सोपं पडेल किंवा एखाद्या पाण्यात उडी मारण्याच्या अगोदर पोहता आलं पाहिजे. मग आपण थोडक्यात तयारी करून घेऊ की काय असते शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? शेअर्स घेणं इतकं असे संकुचित आहे का? मर्यादित आहे का? तर नाही. एखादा मित्र म्हणाला आहे, की हा शेअर घे, तो वर जाणार आहे, म्हणून तो घेतला आणि मी घेतला तेव्हापासून तो खाली जातोय. असं होतं का बऱ्याच वेळा? हो, होतं. कारण आपला मित्र बोलला म्हणून आपण तो घेतला. हो, हेच कारण आहे, की आपण घेतला तेव्हापासून तो खाली गेला. मी माझ्या शब्दात सांगायचं झालं तर असं सांगेन, की मित्र बोलला म्हणून मी त्या कंपनीचा शेअर घेतला किंवा त्यात इन्व्हेस्ट केलं, म्हणून माझं नुकसान झालं किंवा तो शेअर त्यातून खाली गेला. हेच कारण आहे, की आपलं नुकसान होण्याचं. तर नुसता शेअर न घेता त्या कंपनीची मालकी घ्यायची हा उद्देश समोर ठेवून एखाद्या कंपनीचा शेअर्स घेणं हेच उत्तम पर्याय राहील. तुम्हाला त्या कंपनीची मालकी घ्यायची आहे त्या पर्सेंटेजमध्ये म्हणून त्या कंपनीचा शेअर घ्या. हे अगदी ठळक बोल्ड करून मनात बिंबवा आणि मगच इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. तुम्ही एखाद्या कंपनीचा एखादा शेअर विकत घेता म्हणजे तुम्ही त्या कंपनीची त्या प्रमाणात का होईना मालकी घेतात आणि तर तुम्ही त्या प्रमाणात रेशोमध्ये त्या कंपनीचे मालक होतात. आता तुम्ही सांगा तुम्हाला जर एखाद्या कंपनीचा मालिकत्व घ्यायचं असेल तर तुमचे स्वतःचे पैसे टाकून जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीचे माहिती असलेल्या कंपनीचे तुम्ही जेव्हा स्वतःचे पैसे टाकतात किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतात त्या कंपनीची पूर्ण माहिती असलेली कंपनीचे मालकत्व घ्यायला आवडेल का? त्या मित्राने सांगितलेल्या तुम्हाला माहिती असलेल्या कंपनीचे मालक व्हायला तुम्हाला आवडेल. हे तुम्ही ठरवायचं आहे. सोप्यामध्ये सांगायचं तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही ₹2,000 द्या आणि रिलायन्स कंपनीच्या म्हणजे मुकेश अंबानीच्या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये काही भागीदार व्हा, की जी तुमच्या परिचयाची आहे. ते तुम्हाला जास्त आवडेल की एखाद्या अनोळखी कंपनी तुम्ही ₹2,000 टाकून त्या कंपनीचं मालकीत्व घ्यायला तुम्हाला आवडेल. हे साधं उदाहरण आहे, की आपण कंपनी निवडताना अशीच कंपनी निवडावी की जी आपल्याला पूर्ण माहिती आहे, जी बऱ्याच 15-20 वर्षापासून आपल्या परिचयाची आहे किंवा आपल्यासमोर मोठी झालेली आहे, तिचे आपण प्रोडक्ट्स वापरतो आहे. ती समोर दिसते ती कंपनीचं काम कसं चाललं आहे, नेहमी पेपरवरून वाचतोय, बघतोय, अनुभवतोय. तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी बरं. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर रिलायन्स आहे, इन्फोसिस आहे, TCS आहे, एशियन पेंट्स आहेत, बर्गर पेंट्स आहेत. अशा बऱ्याचशा कंपन्या की कोलगेट आहे, की आपण रोज अनुभवतो, बघतो, त्याचे प्रोडक्ट्स वापरतो. अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली कधी चांगली, एखाद्या अनोळखी कंपनीत पैसे टाकण्यापेक्षा किंवा त्या कंपनीमध्ये पैसे टाकून त्या कंपनीची मालकी घेणं कधीही योग्य. मी जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या अनोळखी कंपनी ती तुम्हाला माहिती नाही, तिचे प्रोडक्ट्स माहिती नाही, त्या कंपनीची मालकी घ्या. तर रिलायन्स सारख्या एखाद्या ज्याचं साधारण आजचं व्हॅल्युएशन 20 लाख करोड आहे, त्या कंपनीचा मालक व्हा. तर तुम्ही काय निवडाल?
साहजिक आहे आपण मोठ्या कंपनीमध्येच पैसे इन्व्हेस्ट करू किंवा त्या कंपनीचं मार्केटवर घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. तर मग शेअर घेताना असंच डोळ्यासमोर व्ह्यू ठेवून इन्व्हेस्ट करा, की एखाद्या कोणी सांगितलं म्हणून तर इन्व्हेस्ट करतो आपण आणि मग आपण घेतल्यापासून तो शेअर्स खाली जातो, त्याला लोअर सर्किट लागतं आणि आपलं नुकसान होतं. मग आपण आपल्या गुंतवणुकीला नावं न ठेवता शेअर मार्केटला नावं ठेवायला लागतो, की हा जुगार आहे, मी घेतल्यापासून खालीच गेला, वरती आलाच नाही आणि आपण मग निगेटिव्ह होऊन शेअर मार्केटपासून लांब जातो आणि आपलं मोठं जे स्वप्नसुद्धा तिथे पूर्ण विराम घेतं. तर आपल्याला शेअर मार्केटमधून बाहेर न पडता किंवा त्या नावाने ठेवता आपण आत्ताच योग्य गुंतवणूक केली तर आपण मोठं व्हायचं आहे आणि मोठं होणारच आहे. तर ह्यामुळेच आपण योग्य तो पर्याय निवडायचा आणि योग्य गुंतवणूक करायची. ते कसं ते आपण पुढे बघूच सविस्तर. पण याच्या अगोदर ती मुकेश अंबानी किंवा एखाद्या कंपनीचे मालक आपले शेअर्स का विकत आहेत, ते कसे विकत आहेत, आपण ते कसे घ्यायचे, कुठून घ्यायचे, हे सगळं आपण पाहणार आणि हे माहिती व्हायला पाहिजे. कारण आपण एखादी गुंतवणूक करतोय किंवा एखाद्या पाण्यात उतरायचं आहे तर आपल्याला पोहता आलं पाहिजे. त्याप्रमाणे शेअर मार्केटचं थोडक्यात नॉलेज आपण आज घेऊ, की हे कंपनीचे मालक का बरं शेअर्स विकत आहेत, त्यांच्या एवढे पैसे सुद्धा मग ते का बरं हे करतायत, का बरं शेअर देत आहेत, ते आपल्याला माहिती करणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवात करताना अगोदर. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या भाषेत किंवा मला जेवढं समजलं आतापर्यंत त्या भाषेत तुम्हाला सांगतो. मी या भाषेमधला किंवा या विषयामधला काही कोणी तज्ञ नाही. पण आपल्या बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. फक्त आपण शेअर्स घेतो, विकतो, नुकसान होतं, प्रॉफिट होतो, हे एवढंच माहिती आहे. तर आपण हे का बरं शेअर्स घेतो किंवा हे कंपनीवाले शेअर्स का बरं विकतात, ही सुरुवात कशी होते, हे थोडक्यात आपण माहिती घेऊ. सुरू आहे. पण त्याला त्या कंपनीचा अजून टर्नओव्हर वाढवायचा आहे किंवा ती कंपनी मोठी करायची तर त्याला अजून जवळपास 50 करोडची गरज आहे. तर हे 50 करोड उभे करण्यासाठी बँकेतून परत कर्ज घेतलेलं म्हणजे त्या कर्जाची व्याज देणं आहे, प्रॉफिट कमी होणं आहे, ते व्याज किती जाणार. मग ह्याच्यापेक्षा सर्वात सोपा मार्ग म्हणजे की लोकांकडून फंड गोळा करणे आणि त्या फंडमध्ये काही प्रमाणात त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या लोकांना त्या कंपनीची मालकी शेअर्स रूपात देणे हा होय. मग अशा वेळी ती कंपनी फंड उभा करण्यासाठी मग कोणी पार्टनर शोधणार का, कुठल्या बँकेकडून कर्ज घ्यायचं, किती पैसे लावू, कोणी तयार होईल का, पैसे कुठून आणू, बिनवाजी पैसे कोणी टाकायला तयार होईल का, असे प्रश्न बरेच पडतात. मग ह्यावेळी हा एक मार्ग राहतो की मार्केटमधून पैसा उभा करणं आणि काही प्रमाणात त्या लोकांना तेवढ्या प्रमाणात त्यांचे शेअर्स देणे किंवा कंपनीची मालकी देणे. मग अशा वेळी मी सांगतो की ठरवतो की चला तुम्हाला सगळ्यांनी माझ्या कंपनीचा काही प्रमाणात मालक बनवतो, तुम्ही मला सगळे म्हणून 50 करोड द्या. आणि लोकही मला ओळखतात, लोकही माझ्या कंपनीला ओळखतात, माझा सगळं त्यांना व्यवहार पारदर्शक माहिती आहे आणि तुमच्याकडे लोकही तयार होतात आणि इथून सुरुवात होते की शेअर मार्केटची. पण मग असं सगळं सोपं आहे का, की मी तुम्हाला शेअर दिले, तुम्ही मला पैसे दिले कॅश स्वरूपात किंवा मी तुम्हाला कागदावर लिहून दिले शेअर तुम्हाला, असं एवढंही सोपं नाही. किंवा असं नाही की तुम्ही मालक म्हणजे उद्यापासून तुम्ही माझ्या कंपनीत येऊन माझ्या केबिनमध्ये माझ्या खुर्चीत येऊन बसाल आणि ऑर्डर सोडाल आणि सर्व व्यवहार तुम्हाला बघायला लागतील, असंही काही नाही. मग ही प्रोसेस काय आहे ही समजून घेऊया आपण. समजा एखाद्या रिलायन्स कंपनीचे शेअर सध्या 2,000 रुपये ट्रेड करतात, तर तुम्ही जाऊन मुकेश अंबानींना म्हणणार का की 2,000 रुपये घ्या आणि मला तुमच्या कंपनीचा शेअर द्या, की तुम्हाला ते लिहून देणार आहेत, असंही काही नाही. मग या सगळ्याला कंट्रोल असतो सेबीचा. ही प्रोसेस कशी असते, समजा आता मला 50 करोडची गरज आहे, तर मी सेबीकडे जाऊन ॲप्लिकेशन देणार, त्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन आहे त्या पूर्ण करणार आणि त्याबद्दल त्या कंपनीने ठरवल्याप्रमाणे त्या शेअरची व्हॅल्यू ठरवली जाते, की एवढ्या व्हॅल्यूमध्ये एवढ्या कंपनी शेअर्स एवढ्या पर्सेंटेजमध्ये मी विकायचे आहे आणि एवढा फंड मला गोळा करायचा आहे. मग त्याचा एक IPO येतो, त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफर. हे सगळं मी का सांगतोय, कारण आपल्याला पुढे जाऊन जी गुंतवणूक करायची आहे किंवा जो पर्याय निवडायचा आहे तर त्याचं बेसिक आपल्याला माहिती पाहिजे की शेअर मार्केट म्हणजे काय. त्यासाठी हा सगळा प्रयत्न आणि तुम्हाला त्याचा पूर्ण माहिती व्हावी म्हणून हा केलेला एक प्रयत्न. मी माझ्या कंपनीचा IPO आणला म्हणजे त्या कंपनीच्या IPO संदर्भात पण सेबीने काही नियम लावून दिलेत, की एका माणसाला किती इन्व्हेस्ट करायला लागतात. त्याचं लिमिट आहे 15,000. जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये पैसे उभे करण्यासाठी ॲप्लिकेशन देते किंवा सेबीकडे ॲप्लिकेशन देते, त्याला IPOची परमिशन मिळते, तेव्हा काही डेट 3 ते 4 दिवसात ठरवतात. त्या तारखेमध्येच आपल्याला ॲप्लिकेशन द्यायला लागतं. ते सगळं ऑनलाईन आहे. ते ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम 15,000 रुपये तरी इन्व्हेस्ट करायला लागतात आणि त्या कंपनीच्या तेवढ्या लॉटमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागते. समजा एखाद्या कंपनी ठरवलं की माझ्या एका शेअरची व्हॅल्यू 1000, तर मला 15चा लॉट म्हणजे 15 × 1000 असे 15,000 रुपये प्रथम इन्व्हेस्ट करायला लागतात. समजा मी 50 करोडसाठी ॲप्लिकेशन दिलं आहे आणि कंपनी चांगली आहे, तुम्ही सगळे मला ओळखतात किंवा माझ्या कंपनीला ओळखतात म्हणून बऱ्याच जणांनी ॲप्लिकेशन भरले IPOसाठी आणि ती अमाऊंट 50 करोडपेक्षा जास्त, म्हणजे आपण समजू की 500 करोडचे ॲप्लिकेशन आले. मग हे तर काही शक्य नाही की 50 करोडचे मला शेअर वाटायचे आणि मी 500 करोडचे ॲप्लिकेशन आले, तर मी सगळ्यांना ते तुकडे करून देईल, त्या लॉटमध्येच मला देणं आहे. मग अशा केसमध्ये कसं होतं, एक सिस्टीम लावलेली आहे, त्या सिस्टीममधून ज्याचं नशीब म्हणता येईल किंवा त्या सिस्टीममधून ज्याचं नाव येईल त्यांना ते मिळाले जातं शेअर्स किंवा तो लॉट सबस्क्राईब होतो किंवा तो लॉट त्यांना मिळतो. मग बाकीच्या लोकांना त्या 3 दिवसानंतर ज्यांना मिळालं नाही त्यांना त्यांचे पैसे अकाउंटला रिफंड होतात आणि ज्यांना मिळाले त्यांना मेसेज येतो किंवा त्यांना मेल जातो की तुम्हाला हे शेअर्स मिळालेले आहेत आणि तुमच्या त्या बँकेतून पैसे त्या कंपनीला ट्रान्सफर होतात. म्हणजे असं समजा की आपण केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्याबद्दल आपल्याला त्या कंपनीचे शेअर्स मिळतात आणि त्याच्यानंतर काही 3 ते 4 दिवसानंतर त्या कंपनीची लिस्टिंग होते आणि त्याचं ट्रेडिंग चालू होतं, म्हणजे शेअरची देवाणघेवाण, आपण जेव्हा शेअर घेतले विकले ते सुरू होतं. तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही. मग आता आपण 50 करोडसाठी ॲप्लिकेशन दिले आणि त्याच्याबद्दल आपल्याला 500 करोडचे समोरून ॲप्लिकेशन आलेत. मग त्या केसमध्ये त्या शेअर्सची मागणी पुरवठा हा नियम बघितला तर जेवढी मागणी होती त्याच्या जास्त पटीत पुरवठा झाल्यामुळे त्या कंपनीचे शेअर्स त्या पटीमध्ये वाढतात. म्हणजे आपण 1000 रुपये ठरवले होते, 1000 प्रमाणे 15 शेअर 15,000चा लॉट होता, पण 500 करोडचे ॲप्लिकेशन आल्यामुळे मग जेव्हा तो शेअर्स ॲक्च्युअल ट्रेडिंग करतो पहिल्या दिवशी तेव्हा तो ओपन होतानाच 1000च्या ऐवजी
1,500, 2,000, 2,500 अशा पटीमध्ये ओपन होतो. म्हणजे आपण ₹1,000 शेअर घेतला, तो ओपन होताना 2,000 झाला. म्हणजे आपलं पहिल्याच दिवशी आपण लावलेल्या पैशाची व्हॅल्युएशन डबल होते. म्हणजे आपण 15,000 इन्व्हेस्ट केले, त्याची व्हॅल्युएशन 30,000 होते. आणि मग अशा केसमध्ये कसं होतं, ज्या लोकांना मिळालं नाही त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन या कंपनीचे शेअर वाढणार आहे, मग तेही लोकं इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात. कारण तेव्हा हे ट्रेडिंग चालू होतं. मग ज्या लोकांना शेअर विकायचे ते विकतात. आपण बघतो की 15,000 30,000 झाले, मग आपण निम्मे शेअर विकून टाकू. मग ज्यांना मिळाले ते लोकं घेतात. मग असा त्यात व्यवहार सुरू होऊन जातो. मग ते शेअर्स वरती येतात, खाली येतात आणि असं नेहमीप्रमाणे रेग्युलर चालू होतं. आणि अशा प्रकारे आपल्या कंपनीची मालकी मिळते आणि असे व्यवहार त्यापुढच्या कंपनीचं शेअर्स घेणं विकणं हे सुरू राहतं. आपल्याला शेअर मिळाले म्हणजे असं समजू आपण की त्या दिवसापासून त्या कंपनीचे त्या 0.001 प्रमाणात आपण त्या कंपनीचे मालक झालो आहोत. पण असंही होतं की बऱ्याच वेळा कंपनी चांगली नसेल किंवा माहिती नसेल किंवा कंपनीमध्ये काही इश्यू असतील, त्यांचा प्रॉफिट कमी झाला असेल किंवा त्यांच्यावर कर्ज खूप असेल, तर अशा ह्याच्यात लोकं तो IPO भरत पण नाही किंवा त्यापैकी तो भरला पण जात नाही. मग अशी शक्यता असते की जेव्हा ती लिस्टिंग होते, तेव्हा आपण लावलेले 15,000 पेक्षा त्याची व्हॅल्यू कमी पण होऊ शकते. म्हणून इन्व्हेस्ट करताना चांगली कंपनी, माहिती असलेली, जे प्रोडक्ट्स काय विकले जातात, आपण अनुभवतो, वापरतो, अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली, IPO लावलेला कधीही योग्य. हा विषय घेण्याचं कारण एवढंच, की हा फक्त तुम्हाला योग्य गुंतवणूक सुरू करण्यासाठी सांगितला एक पर्याय आहे. पण यात कसे शेअर घ्यायचे, कशी गुंतवणूक करावी, कसा पर्याय निवडा, हे आपण पुढे पाहूच. आणि हे आता पण सगळं सांगितलं, हे सगळ्यांना माहिती असेल असंही काही नाही किंवा तुम्हाला माहिती असेल. पण एक जे मला सगळ्या मराठी माणसांना किंवा जे आपलं मोठं व्हायचं आहे, त्यासाठी बेसिक बऱ्याच जणांना माहिती नसतं. ते माहिती करून देण्याचा हा माझा उद्देश होता. किंवा आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा आपल्याला जो पुढे अभ्यास करायचा आहे किंवा जो आपण डिस्कस करणार आहे, त्याचं बेसिक नॉलेज किंवा बेसिक माहिती तुमच्याशी शेअर करायची होती आणि सगळं सांगायचं होतं. म्हणून हा पर्याय निवडला. आपण पुढील भागामध्ये पैसे कमवण्यापेक्षा पैसे कसे टिकून ठेवायचे आणि कसे मोठे बनवायचे, त्यासाठी कुठले योग्य पर्याय आहेत, कुठले शेअर्स आहेत, हे तर आपण बघणारच आहोत. आणि योग्य गुंतवणुकीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून यावर सविस्तर माहिती, पूर्ण माहिती मी पुढच्या याच्यामध्ये नक्की शेअर करणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना याचा भरपूर फायदा होईल. आणि ज्यांना खरंच माहिती नाही, त्यांना ही माहिती नक्की मिळेल. असाच एक माझा प्रयत्न होता. परत पुढील भागात नक्कीच भेटू. योग्य गुंतवणूक आणि योग्य पैसा कसा वाढवायचा, जमवायचा याबाबत नक्कीच पुन्हा चर्चा करू आणि मलाही आवडेल तुमच्याशी या विषयावर बोलायला. धन्यवाद.